हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं चाऊमिन. तर हे नूडल्सचं पॅकेट खूप दिवसांनी पडलं होतं घरात, कारण रोहनने ते पाहिलं आणि पाठीस लागला, मम्मी प्लीज बनव ना. तर म्हणलं ठीक आहे, चला आता कधी कधी मुलांच्या बी आवडीचं बनवल्यावर मुलं देखील खुश राहतात आणि मी देखील बाहेरचं असं काही खात नाही. त्याच निमित्ताने मग घरी बनवलेलं असलं की आम्ही देखील खाऊन घेतो. तर मग आज नुसतं नूडल्स आणि पिझ्झा पोळी, म्हणजे पिझ्झा पोळी मी पिझ्झा पोळी म्हणते, म्हणजे पोळीवर सगळं पिझ्झाचं टाकून मी असं बनवते. तर ते दोनच आज बनवायचं ठरलं होतं. तर इथं छान मग मी आता नूडल्स बनवण्यासाठी माझ्या आवडीप्रमाणे, मुलांच्या आवडीप्रमाणे भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या इथं घेऊ शकता. तर मी घेतलेला आहे इथं सगळ्यात अगोदर कांदा सॉफ्ट करून घेतला आहे. त्यानंतर कांदा सॉफ्ट झाला की शिमला मिरची टाकली आहे. शिमला मिरची सॉफ्ट झाली की आलं लसूण पेस्ट घातला आहे आणि त्यानंतर मग पत्तागोबी घालून हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. आणि हे थोडं सॉफ्ट झालं की तोपर्यंत आपण सगळे सॉसेस एकत्र करूया. डार्क सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस असे सगळे सॉसेस मिक्स करून छान आपण आता हे आपल्या वेजीसवर घालणार आहोत. आणि ते घातल्यानंतर आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत. आणि हे छान असं मिक्स झालं की त्यानंतर मग त्यामध्ये आपण नूडल्स ॲड करणार आहोत, जे की आपण थंड करून ठेवलेले आहेत, चाळणीमध्ये गाळून एकदम असे मोकळे झालेले आहेत. आणि यावरती थंड पाणी यासाठी टाकायचं असतं की ते ओव्हरकुक होऊ नये म्हणून. पण तरी देखील माझ्याकडून थोडेसे ओव्हरकुक झालेले आहेत. तर हे पहा, असे थोडे थोडे टाकून मी याला छान असे मिक्स करून घेणार आहे. एक कढई छोटी पडते आहे ह्याला, पण आता काय करणार आहे, लोखंडाच्या कढईत बनवल्यावर चिपकत नाही आणि माझ्याकडे एवढीच लोखंडाची कढई आहे. तर त्यामुळं यामध्येच मी बनवायचं ठरवलं. तर हे पहा, या सकाळच्या पोळ्या आहेत. छान या पोळ्यावर मी मेयोनीज आणि सॉस टाकून याला स्प्रेड करून घेणार आहे आणि यावरतीच आपण सगळे टॉपिक टाकून याचाच पिझ्झा बनवणार आहोत. आपला देसी पिझ्झा आपण याला बनवू शकतो. तर चला, यामध्ये मग मी छान कांदा टाकला आहे आणि नंतर शिमला मिरची टाकली आहे आणि पत्तागोबी तर कोणी टाकत नाही, पण थोडीशी उरली होती तर मी टाकून दिली वरती. आणि हे सगळं टाकल्यानंतर मस्त असं मोझरेला चीज मी याच्यावरून भरभरून टाकलं आहे. आणि हे सगळं झाल्यावर आता मी ह्याला ठेवणार आहे मायक्रोवेव्हमध्ये 15 मिनिटं. तर हे पहा, मी याला आता उचलून त्या स्टँडवर ठेवत आहे आणि त्यानंतर हे जाणार आहे मायक्रोवेव्हमध्ये. हे पहा, आपला मस्त हेल्दी पिझ्झा घरच्या पोळीपासून बनवलेला. हे पहा, ठेवला आहे आणि आता अगदी 10-15 मिनिटामध्ये आपला पिझ्झा रेडी होणार आहे. तर हे पहा, मस्त दिसतोय ना एकदम आपला देसी पिझ्झा. मुलं अगदी आवडीने खातात. आणि हे पहा, चाऊमिन पण इकडे रेडी झाले. चला भेटूया उद्याच्या